कहानी मैं सूफियों का राजा नशनी तो नीचे तो ड्रिंक सी बनूंगी मैं क्या करूं कहानी मैं सूफियों का राजा नशनी तो नीचे तो ड्रिंक सी बनूंगी मैं क्या करूं तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चालला आहे. त्याच्यावरती हे जे ट्विटर आहेत आपण क्रिएट केलेलं आहे. जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटरला आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला पहिल्यांदा ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की येथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली इथून काय करायचं तुमचं तिथं फोटो सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे. तर इथून मी माझाच फोटो इथून ॲड केलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला एक्स्ट्राचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. नो पॉईंट सोबतचा इथून बॉक्स आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून फोटो इथून सेट करायचा. अशा प्रकारे फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला सिम्पली ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा. येतो मग एक्स्ट्रा कोडचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. तर सिम्पली इथून क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत घेऊन जायची आपल्याला. तर नेल्यानंतर आता सिम्पली हा जो बीट मावडी आहे ना ह्या बीट मावडीमध्ये आपण 4-5 बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपले जिथून चेंज होतील तिथून हा जो बीट मावडी असेल तिथून स्प्लिट करायचा आहे. तर इथून बघू शकाल पहिली बीट आपली इथे चेंज होते. तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. अशा प्रकारे पुढचे जे 2-3 बीट असतील इथून मला स्प्लिट करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर हा जो बीट मावडी असेल त्यावरती क्लिक करायचा आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा रिप्लेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिलं पेन जिथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे ते ॲड ओव्हरलेवरती पुन्हा क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करायचं आहे. दुसरं पेन जिथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ह्याच पेनजीवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा रिप्लेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करायचं आहे. आता इथून हे दोन्ही पेन जे ॲड झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा. खाली थोडे ते स्क्रोल करा ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन असेल संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्याच फोटोवरती पहिल्यांची ठेवते कीचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच फोटोच्या शेवटले ते की द्यायची आणि सिम्पली फोटो थोडं झूम करायचं नॉर्मल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू इनमध्ये द्यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल स्लाइस बाय स्लाइसचा तो स्लेड करायचं आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 2.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच उच्चचा जो इफेक्ट असेल तो स्लेड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल इथून स्लेड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून स्लेड करायचा. इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली अशा इथून स्लेड करा. तर इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला ड्रॉप डाऊनचं ते सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हे फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा ठेवायचं आहे म्हणजे आपले जे सिम्पली 2 सेकंद आहे थोडं मागे यायचं आणि इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. या रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा आहे तो स्लाइड करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथच आहे सिम्पली हा जो फोटो शेवटला संपतो तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर दुसरा जो आम्हाला फोटो स्प्लिट केला आहे तेच आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा आहे तो स्लाइड करायचा आहे. यामध्ये तुम्हाला मिळून जाईल सिम्पली जो स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर पुन्हा इथेच यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे तो स्लाइड करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथे तिसरा फोटो आहे ना त्याच्या थोडं पुढे यायचं आहे जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. त्याच्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करायचा. हा जो फ्लिपचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. जी लेंथ असेल जेवढी इथे आपण ठेवली तेवढी ठेवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला फोटो आहे टाईमलाईन आहे 9 सेकंद बघून तिथला फोटो आहे तिथे यायचं जेव्हा आपण स्प्लिट केला आहे ते आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर इथं मग इफेक्ट मिळून जाईल 4 स्टेप अनफोल्डचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला ना तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.